नमस्कार. भारतीय राज्यघटनेच्या कलम 142 नुसार सुप्रीम कोर्टाला काही एक्स्ट्रा ज्युडिशियस पॉवर आहे आणि अशा प्रकारच्या पॉवर सुप्रीम कोर्ट फॅमिली मॅटर्समध्ये वापरते कलम 142 प्रमाणे. हिंदू विवाह कायद्यामध्ये एक नवीन सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन दिलेले आहे की इरिटेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेस, डेड मॅरेजेस, निरर्थक मॅरेजेस हे जर असेल अनेक ठिकाणी तर त्यांचा विवाह तोडण्यात यावा. असा विवाह जो पुन्हा जुळणार नाही, दोघा एकत्र येणार नाही, मग हे विवाह संबंध ठेवायचे कशाला? म्हणून असे जर विवाह असतील तर ते कलम 12 हिंदू विवाह कायदा 1955च्या प्रमाणे विवाह निरर्थक पण ठरवलं जातो, विवाह रद्द पण केला जातो. आणि डेड मॅरेजेस ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट म्हणजे एखाद्या पती पत्नी जर 10 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून वेगळे वेगळे राहत असतील तर अशा प्रकरणामध्ये पण तो विवाह निरर्थक ठरवला जातो. त्यांना मुलं बाळ झाले असतील, ते भेटत नसतील, एकमेकांबद्दल पटत नसेल तर असे ही जी कन्सेप्ट आहे ही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायाधीश महादेवन यांनी या संदर्भात निर्णय दिलेला आहे की इरिटेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेजेस आपण आपल्या प्रकरणामध्ये हे ब्रेकडाऊन वापरू शकतात. आणखीन एक गोष्ट की अनेक दिवसापासून जर दोघं वेगळे राहत असतील, एक प्रकरण असं आलं होतं कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये DK माहेश्वरी आणि अभय चांदूरकर यांनी मद्रास हायकोर्टाच्या एका खटल्याचा अगेन्स्ट निर्णय दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की पती पत्नी हे एकत्र राहत होते. लक्षात घ्या, हा निर्णय आपल्याला आपल्या प्रकरणात वापरता येऊ शकतो. पण पत्नी त्याच्याशी महिनाभर बोलली नाही एका घरात राहून, आणि दोघांमध्ये मग वाद झाले. शेवटी त्या पत्नीने आत्महत्या केली गळफास लावून, आणि मग हे प्रकरण गुन्हा दाखल झाला. मद्रास हायकोर्टाने त्याला शिक्षा सुनावली. ते प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. उच्च न्यायालयाचं असं म्हणणं पडलं की दोघांमध्ये डिस्प्यूट्स होते, दोघं एकत्र बोलले नाही, दोघांचे वाद आहे ते टोकाला गेलेले होते. पण म्हणून याने तिची हॅरेसमेंट केली. कलम 498 जो कलम BSNL 85 प्रमाणे आहे, तर असं होणार नाही. कोर्टाने पतीची निर्दोष मुक्तता केली. आपण हे लक्षात ठेवा. अलीकडच्या काळामध्ये पत्नी किरकोळ कारणावरून डिस्प्यूट करते, घर सोडून निघून जाते, आत्महत्याच्या धमक्या देते, आपल्याला जीवन जगणं असह्य करते, खोट्या केसेस दाखल करते. पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आहे की आपण आपल्या प्रकरणामध्ये वापरू शकतात आणि आपल्याला मुक्तता मिळवून देऊ शकतात. धन्यवाद.